आहे आपली कोथिंबीर वडी. प्रत्येकाला हवीशी वाटणारी, प्रत्येकाला खावीशी वाटणारी, एकाच्याही न आवडीची असणारी अशी कोथिंबीर वडी. कोथिंबीरची वडी करण्यासाठी आता आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे. मी इथे व्यवस्थित धुवून कोथिंबीर घेतली आहे आणि या प्रकारे नीट करून घेतली आहे. किंवा तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता. बारीक करून कापून घ्यायची, एकदम बारीक कापून घ्यायची. आता कोथिंबीर वडी करायला आपण सुरुवात करूया. चला तर मग. तर आता मी इथं कोथिंबीर घेतली आहे. मी ह्याच्यात 1 वाटी बेसन घालणार आहे. त्याच्यानंतरून अर्धा वाटी मी ज्वारीचं पीठ घालणार आहे. हवं असेल तर तुम्ही फक्त बेसनातही बनवू शकता, हवं असेल तर तुम्ही फक्त ज्वारीच्या पिठातही बनवू शकता. दोन्ही मस्त होतात, खूप छान होतात. एक चमचा मी धने पावडर घालणार आहे. एक चमचा मी जिरे पावडर घातले आहे. 1 चमचा मी धने पावडर घालणार आहे. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा मी हळद घालणार आहे. त्याच्यानंतरून लाल तिखट घालणार आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा घालणार आहे. आपण लाल तिखट टाकलं आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा हा प्रमाणात घालायचा. खूप तिखट नाही झाली पाहिजे, कारण चव खूप छान येते. हवं असेल तर तुम्ही जिरी ह्याच्यातच ह्याच ठेच्यासोबत वाटून घेऊ शकता. आणि थोडेसे तीळ घालणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. थोडेसे तीळ घालणार आहे मी आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. हे सर्व साहित्य मी अगदी कोरडंच म्हणजे पाण्याचा वापर आपण असं करणारच नाही आहोत. त्याच्यामुळं हे पाण्याचा न वापर करता व्यवस्थित सगळं साहित्य तिळून घ्यायचं. चला तर मी हे सगळं मळून घेते. सगळं साहित्य व्यवस्थित असं कोथिंबीरमध्ये पाहत असाल. आता मी इथे व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घेतलं आहे योग्य पद्धतीने. ह्याच्यात पाण्याचा जरासुद्धा वापर नाही करायचा. कोथिंबीरमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामुळे पाण्याचा वापर नाही करायचा. चला तर आता आपण ह्याला वाफवून घेऊया. वाफवण्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवणार आहे. चला आपण वाफवून घेऊया. हे बघा माझं योग्य पद्धतीने झालेलं आहे. आता याला आपण वाफवून घेऊया. कोथिंबीर वाफवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यावरती मी चाळणी ठेवली आहे या पद्धतीने आणि त्याला सगळ्या साईडनी तेल लावून घेतलेले आहे, जेणेकरून कोथिंबीर जेव्हा आपण वाफवायला ठेवू, म्हणजे कोथिंबीरच्या जेव्हा वड्या आपण वाफवायला ठेवू ते चिटकायला नको. चला तर मग आता आपण कोथिंबीरच्या वड्या वाफवून घेऊया. कोथिंबीरचे वडे आपण या पद्धतीने मी रोल करून घेतलेले आहे कोथिंबीर वड्याच्या पिठाचे. तर या पद्धतीने आपण वाफवायला ठेवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण पसरट करून चाळणीला तेही ठेवू शकता, तसंही करू शकता. त्याने आपल्याला चौकोनी वड्या पाडता येतील. आणि या पद्धतीने पीठ ठेवलं तर गोल वड्या पाडता येतील. आता हे मी 20 मिनटं एकदम मीडियम फ्लेमवर, माझं पातेल्यातलं पाणी ऑलरेडी उकळतं आहे, त्याच्यामुळं मी वाफवताना मीडियम फ्लेमवर 25 मिनटं ठेवणार आहे. चला तर मग आपण वाफवून घेऊया. चला तर आपण पाहूया आपल्या वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत का नाही ते. तर आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. आपण जेव्हा पीठ ठेवलं होतं त्याचा आकार छोटा होता, आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. तर हे चेक कसं करायचं शिजलं का नाही, तर सुरी टाकायची आणि पाहायचं. सुरी टाकल्यावर बेस नाही लागलं पाहिजे सुरीला, नाही तर तूटपीठ टाकायची आणि पाहायचं. तर माझ्या वड्या ह्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, एकदम व्यवस्थित. तर मी हे आता काढून घेणार, थंड होऊ देणार आणि मग याचे काप करणार. चला तर मग मी हे काढून घेते आत्ता एका ताटात आणि मग थंड झाल्यावर त्याचे काप करते. या पद्धतीने काढून घ्यायचं. गरम आहे, भाजण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळं व्यवस्थित काढून घ्यायचं चमच्याने वगैरे अशा पद्धतीने. चला तर मग ह्याचे काप करून घेते मी. तर या पद्धतीने मी सगळ्या वड्यांचे काप करून घेतले आहे. मी जरा जाड करून घेतले आहे. तुम्ही ह्याला शॅलो फ्राय पण करू शकता आणि तळू पण शकता. तर मी तुम्हाला इथे तळून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या वड्या तळायला. इथं तेल घेतलेलं आहे, ते मी व्यवस्थित गरम करणार आणि सगळ्या वड्या त्याच्यात तळून घेणार. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर चला मी तळून घेते.
आपण वड्या तळून घेऊया. मी तर थोडं टाकून पाहिलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले का नाही. तर माझं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण आता वड्या सोडून घेऊया. मी थोड्या थोड्या टाकून थोडं व्यवस्थित तळणार आहे. गॅस मीडियम फ्लेमवर करायचा, त्याच्यामुळं आतमध्ये तेल जाऊन व्यवस्थित तळून होतं. मी तर सुरीनेच पलटून घेणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित पलटल्या जातात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाऱ्या आणि जे तळणीचं साहित्य काढायचं सामान असतं त्यांनी पलटलं तरी चालेल. तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसतं ते. बारीक गॅसवर मध्ये मध्ये टर्न करत राहायचं, त्याच्यामुळे काय होतं की आतमध्येपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत अशा भाजल्या जातात, त्या तळल्या जातात. त्याच्यामुळेच मध्ये मध्ये एका साईडनी ह्या साईडनी टर्न करायचं, एकदा त्या साईडनी, म्हणजे 5-5 मिनिटांनी जर तुम्ही टर्न केलं तर वड्या जास्त तेल पण पित नाही आणि त्याच्यामुळे व्यवस्थित तळल्या जातात. चला तर मी व्यवस्थित तळून घेते. अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसतात ते. माझ्या वड्या दोन्ही साईडनी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे. तर मी याला ताटात काढून घेणार आहे आता. तुम्ही पाहत असाल खूप सुरेख दिसतं ते. हे पहा, फार सुंदर दिसतं ते. अशा पद्धतीने तळून घ्यायचं. चला तर मग मी राहिलेलं पण तळून घेते आता अशाच पद्धतीने. सर्व वड्या मी व्यवस्थित तळून घेणार आता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्राय पण करू शकता. खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कोथिंबीरच्या वड्या तयार आहे. खूप सुंदर दिसतात ते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.